जावं, मी सगळे जात आहेत त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन, माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन, ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. एक रस्ता बंद झाला, आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जाऊ. अरे तू शोध ना दार, तुझे अनुभव कारणी लाव ना, तू धडका मार ना, फुटू दे ना डोकं तुझं, जखमा होऊ दे ना, तुला कळू दे ना वेदना काय असतात. त्याच्याशिवाय यश सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी. ते जाळून तावून सुलाखून काढावंच लागतं, त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल, तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत. त्यातनं तावून सुलाखूनच तुम्ही बाहेर पडणार आहे, उजळून निघणार आहे. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना, पण ते माझ्याकडे ते नाही ना, परिस्थिती अशी आहे ना. कारण सातत्यानं अनेक लोक, आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत 39 का 49च मार्क होते. मग आमच्यातला एखादा लगेच म्हणणार आपलं आपलं मेरिटच बसत नाही. ते 12वीला 49 मार्क आहेत आणि कुठं युपीएससी सांगता. नाही, 40% मार्क पडलेले सुद्धा युपीएससी पास झाले. शेवटी आयुष्याचा एक पोक्तपणा असतो, एक परिपक्वपणा असतो. तुम्ही 10वीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही, तुम्ही 12वीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही. पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो, एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं. तुम्ही घडवायला सुरुवात करता. तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही. चालत राहणं आपलं काम आहे. हा क्षण निर्णायक कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल सांगता येत नाही. त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे. खरं तर एक मंदिर होतं, देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी, अफाट गर्दी, सातत्यानं गर्दी, आणि देशोदेशीचे भक्त येत असल्यामुळं त्या मंदिराच्या ट्रस्टीने निर्णय घेतला की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. कंपल्सरी करून टाकलं, इंग्रजी आलंच पाहिजे. आता त्याच मंदिरात ते घंटा वाजवणारा होता. म्हणलं आता आपल्याला इंग्रजी येऊन काय उपयोग आहे, घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे, आपण तर काय बोलतही नाही कुणाशी. मग त्यांनी ट्रस्टीला विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का. नाही नाही, नियम म्हणजे नियम, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे. वय वर्ष 55, त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला, काही जमलं नाही. पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती, शेवटी त्यांनी नोकरी सोडली. बरं आता करावं काय. त्यांनी शांतपणे विचार केला, पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे, तास 2 तास इथे लोक घालवतात, पण थोडासा कुणाला चहा प्यावा असं म्हटलं तर इथं चहाचं दुकान नाही. त्यांनी काय केलं, त्या मंदिराच्या बाहेरच एक चहाचं टपरं टाकलं. बघता बघता टपरं जोरात चाललं, इतकं जोरात चाललं की 6 महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं. छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल केलं. ते इतकं उत्तम चाललं, त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी 3 स्टार हॉटेल काढलं. 3 स्टार हॉटेलची 5 स्टार हॉटेल काढली. परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला, मुक्कामायला यायला लागली. त्या 5 स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश, प्रचंड मोठी ताकद त्याने अफाट कमावली. आणि त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले. अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं, त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं होतं. त्यांनी त्या हॉटेलची रचना बघितली, नियोजन बघितलं, व्यवस्थापन बघितलं, भारावून गेले. आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे. उत्तम पद्धतीनं सगळं केलंय, आम्हाला त्याला भेटायचं आहे. त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे, काम अफाट आहे, उत्तम, त्याला भेटायचं आहे. आणि मग हा भेटायचं म्हटल्यावर पुढे आला. आता ते इंग्रजीतनं बोलतायत, ह्याचं मराठीतनं चाललंय, कुणाचा काही संवादच होईना. आणि मग नंतर तिसऱ्या एकाने विचारलं, काय राव तुम्ही एवढ्या 5 स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही. तसा तो म्हटला, हे बघ इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो.